अलम पंगुलम वैदेगिरिं यत्त्वाकमं वन्दे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा पावन झालो चराचर मी कला कुसरी काहीच नाही बोलतो वचने तुमचा अनुग्रह पावन झालो चराचर एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस तुमचा अनुग्रह पावन झालो चराचर कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। राम मत कर्म कृत मत परमो भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यः मामे पांडव। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शनयोगो नामे 12वा अशा पद्धतीने हा 11वा अध्याय संपलेला आहे आणि हा 55व्या क्रमांकाचा श्लोक आपल्यात आलेला आहे आपल्यासाठी। मत कर्मकृत माझ्यासाठी कर्म करणारा, मत परम मलाच परम स्वरूप मानणारा आणि मदभक्त असा जो कोणी माझा भक्त स्वतंत्रही पद घेता येईल चिंतनाला किंवा असा पद असा लावून असा जो कोणी माझा भक्त तो संगवर्जित आहे अर्थात सर्व संग परित्याग केलेला असा निर्वैर सर्व भूतांच्या विषयी सर्वभूतेषु निर्वैर असा असणारा यह जो कोणी आहे सहा असा तो माम एती मलाच प्राप्त होतो असं अर्जुनाला भगवान म्हणतात। जो मनची एका लागी कर्मे वाहत असे अंगी मत कर्मकृत या पदाचं व्याख्यान देतात माऊली की जो मजची एका लागी कर्मे वाहत असे अंगी जो माझ्या एकट्यासाठीच कर्म अंगी वाहत असे अर्थात तो कर्म पायने वाचेने मनाने हे सगळे कर्माचा भाग आहे। जिथे कर्म घडतात एक शरीराकडून कर्म घडतं तसं मनात मानसिक कर्म घडतं। मनापासून त्याची क्रांती व्हायला सुरुवात होते। मग ते आधी मनोनी आवडीते वृत्ती किरटी आधी मनोनी उठी मग ते वाचा करा दिठी वाचा किठी करासी असं माऊली म्हणतात। त्या पद्धतीने मग नंतर त्याच क्रिया शरीरावर उमटतात आणि त्या व्यक्तीकडून कर्म होत राहतात। काल आपण चिंतन केलं तेव्हा पण मग हे कर्म कोणासाठी असा शब्द प्रयोग येतो। कोणासाठी एक कर्त्यासाठी कर्म करतो। तो कर्ता बहुतेक सगळे करते स्वतःसाठीच कर्म करताना दिसतात। जीवरूप करता हा स्वतःच पाहतो तो स्वतःसाठीच कर्म करत असतो दुसऱ्यासाठी कर्म होत नाही। स्वतःसाठी होतं पण अध्यस्त जीव जो आहे त्या कर्म करत असताना तो काय त्या स्वरूपावरच्या ठिकाणी उभा राहून कर्म करत असतो असा नाही तर अध्यस्त स्वरूपात उभा राहून कर्म करतो। म्हणून तिथं अध्यस्त कर्त्यासाठी कर्म करत असतो। तसं सुखदुःख भोगणारा सुद्धा अध्यस्तच करता आहे। कल्पित जीवच सुखदुःख भोगतो। कल्पित जीव कल्पित सुखदुःख भोगत असतो। आपण जरी म्हटलं की नाही मी माझ्या मुलासाठी कर्म केलं असं म्हटलं तरी मुलासाठी कर्म केलेला नसून स्वतःसाठीच केलेला असतो। कारण तो त्याच्यातून सुख पाहत असतो आणि सुख पाहण्यासारखा ताव येतो तो स्वतःच करत असतो। नाही आपण कशाला एवढी धडपड करतो तर तेवढं सगळं पोरांचं जरा व्यवस्थित करायचं पोरांचं नाही करायचं तुझंच व्यवस्थित करायचं आणि त्याच्यात सुखाचा भोगता हाच असतो। तर नाव पोरांचं टाकत असतो। मुलांसाठी आम्ही एवढं केलं तुम्ही त्यांच्यासाठी नाही केलं तुम्ही तुमच्यासाठी केलं ती पोरं माझ्या उपयोगाला यावीत म्हणून केली।
त्याचा शेवट अंतिम निर्णय तोच असतो की त्याने तुम्ही तुमच्यासाठीच केलेला असतो. तर कोणासाठी कोणी कर्म करत नाही, तो करता स्वतःसाठीच कर्म करतो. पण ज्या वेळेला तो मग देवासाठी कर्म कसे तयार होतील, तर त्यावेळेला या म्हणून तुम्हाला म्हटलं की दोन दृष्टी आहेत. एक अंतर जो व्यापक द्रष्टा आहे तो परमात्मा प्रत्येक जीवाच्या चित्ताचं अधिष्ठान आहे. तुम्ही जसा एक बाहेरचा द्रष्टा आहे जो कर्मामध्ये गुंतलेला, तसा एक अंतर्द्रष्टा आत आहे जो हिरण्यगर्भ स्वरूप आहे. आणि तो हिरण्यगर्भ स्वरूप असलेला मूळचा द्रष्टा तोच देव आहे. तेव्हा जो मजची एका लागी कर्मे वाहत असे अंगी, जया मज वाचोनी जगे गोमटे नाही. त्याला माझ्याशिवाय काहीच गोमट वाटत नाही, म्हणजे परम स्वरूप काहीच नाही. जया मज वाचोनी जगी गोमटे नाही, मत परम हा या पदाचं व्याख्यान येत आहे. दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ, जे दृष्ट अदृष्ट. दृष्ट जे प्रत्यक्ष कृतीत केलं जातं, अर्थात धर्माचरण म्हणा, किंवा जे दृष्ट कर्म की जे धर्मयुक्त कर्म केलं जातं त्याला दृष्ट म्हणा, आणि त्या धर्मयुक्त कर्माचं जे फळ त्याला अदृष्ट म्हणा. धर्मयुक्त कर्म केल्यानंतर पुण्याची उत्पत्ती होते, त्याला अदृष्ट म्हणायचं. आणि जे धर्मयुक्त कर्म आहे त्याला दृष्ट कर्म म्हणायचं. कारण इथं आपला विषय जो चाललेला आहे तो माझा भक्त दृष्ट आणि अदृष्ट. आता हा तरी भाग कोणी केला तर वेदाने केला. वेदानेच याला पुण्य उत्पन्न करून अदृष्टाची प्राप्ती करायला स्वर्गाधिकाला पाठवलं जीवाला. हा विषय म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म जे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. तर तुम्ही मृत्यू लोकामध्ये स्वर्ग यज्ञाधिक कर्म करा आणि अदृष्ट भोगा. पुण्य ज्याच्याकडे असेल गाठे तर त्याला उच्च लोकाची प्राप्ती आणि त्या ठिकाणी उच्च भोगांची प्राप्ती होईल, असं पुण्य संपादन केले. म्हणून बरेचसे काय झाले, या पुष्पित वाणीला भुलले. काय म्हटले, यामी माम पुष्पितां वाचां प्रवदन्ते विपस्थिताः वेदवादरताः पार्थ नान्यतस्तिवादिनः. जे या पुष्पित वाणीला बोलून तिकडे गेले, देवाला सोडून दिलं आणि इंद्रादिक पदावर जाऊन बसले. कारण तिथं भोग चांगले होते ना, ब्रह्मपदावर जाऊन बसले, म्हणजे ब्रह्मदेवाच्या पदावर. ब्रह्मपद नसतं, ब्रह्मदेवाच्या स्थानावर गेले तरी मूर्ख ठरले. ब्रह्मदेव झाला तरी बावळट ठरला, इंद्र झाला बावळट ठरला. कारण त्यांनी ते पद संपादन केले आणि ज्याचा क्षय होतो ते पुण्य आहे ते. कारण ब्रह्मदेवाची सुद्धा हकालपट्टी केली जाते. हकालपट्टी केव्हा केली जाईल ब्रह्मदेवाची? मग तिथलं पुण्य संपल्यानंतर ब्रह्मभुवनान् लोकान् पुनरावर्तिन अर्जुना मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्मन विद्यते. तेव्हा ते त्या ठिकाणचं ते संपलं, पुण्य संपलं, चला खाली म्हटले. ब्रह्मदेव सुद्धा खाली येईल. मग याला दृष्ट आणि अदृष्ट हे प्राप्त करून फळ काय झालं? दृष्ट म्हणजे मृत्यू लोकातले भोग असं धरा, आणि अदृष्ट म्हणजे परलोकीचे भोग धरा. पण हे दोन्ही भोगामध्ये फसलेला जो आहे, म्हणजे वेदाला फार पाहणारा मनुष्य सुद्धा फसला. त्याने फार वेद पाहिला, त्याचा मतीचा अर्थ नाही काढला, तर त्याचा चुकीचा अर्थ काढला. म्हणून असे कितीतरी जे आहेत ते पुष्पित वाणीला भुलून पुन्हा तिकडे गेले आणि पुन्हा माघारी आले. पण माझा एक असा भक्त आहे की दृष्ट आणि अदृष्ट सकळ जयाचे मीची केवळ. त्याने दृष्ट आणि अदृष्ट काय तुम्हाला भोगण्यासाठी पुढे पुण्य हवंय का, किंवा तुम्हाला उच्च लोकाला जायचंय का, असं त्या भक्ताला विचारलं. तो म्हणतो नाही, मला कुठल्याच लोकाला जाण्याची इच्छा नाही, तो कुठल्याच लोकाला जात नाही. मग तुम्हाला काय हवंय? काही नाही, मी माझ्या स्वामीची सेवा करत बसलो.
मी फक्त माझ्या स्वामीची सेवा करतो आणि केवळ त्याची म्हणूनच सेवा करतो, त्याच्यासाठी करतो. तेव्हा सगळी इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळं त्याच्यावरून ओवाळून टाकलेलं आहे. असा मतपरम असा माझा जो भक्त आहे, ज्याचे मीची केवळ म्हणजे परम घालताना मतपरम या पदाचं व्याख्यान आहे तिथे. जेने जिनयाचे फळ मदची नाव ठेवले, ज्याने जगण्याचं ध्येय, फळ या पदाचा अर्थ ध्येय असा काही, ज्याचं जीवन जगण्याचं ध्येय. प्रत्येक व्यक्तीचे जीवन जगण्याची ध्येय असतात काही. ज्या मनात सुप्त इच्छा असतात त्या जीवन जगण्याची ध्येय बनतात. ज्या मनात सुप्त इच्छा असतात त्या जीवन जगण्याची ध्येय बनत असतात. आतमध्ये काहीतरी सुप्त इच्छा असते, पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे. म्हणजे कशासाठी कमवायचा आहे? मला घर बांधायचं आहे, मला एक महाल बांधायचा आहे. काहींचं जीवनाचं ध्येय आहे, म्हातारी झाल्यावर नाही राहत बहुतेक ध्येय, पण तरुण माणसांची राहतात, म्हातारी राहतात, ह्या जास्त लालची बनतात तुम्ही, त्यावेळी की अजून दुसरं काहीतरी. तर पारमार्थिकच फील होत, पण पारमार्थिक तरी काय म्हणावं कोणाला, कोण काय करते हे त्यालाच माहिती. त्यामुळे त्याच्या आंतरिक जी लालसा असते ती लालसा त्याला जगवत असते आणि त्यालाच तो ध्येय मानत असतो. पण देवाला ध्येय करणारा असा ध्येय वेडा असा कोण आहे? तर तो केवळ वैष्णव भक्त आहे, ज्याने आपल्या जीवनाचं ध्येय सर्वस्व त्यालाच केलेलं आहे आणि त्याला त्याच्यासाठीच हा जिवंत आहे. काय ना, जेने जिनयाचे फळ मजची नाव ठेवले, ज्याला जगण्याचं तो का जगतो? काय असं म्हटलं, काय लोक खाण्यासाठी जगतात, की सकाळी काय खायचं, नाश्त्याला काय खायचं, दुपारच्याला काय खायचं, 4 वाजता कसं संध्याकाळी 4 वाजता काय खायचं, 5 वाजता काय खायचं, झोपताना काय आईस्क्रीम खायचं का, आणखी तिथं बी परत आणखीन काय आणायचे का, आणखीन काय आणायचे का. तर ते हे फक्त खाण्यासाठी जगतात, पण त्यांचं जगण्याचं ध्येय काय? खाणे. असं का काही हाऊस माऊस करायसाठी जगतात ते नसतात. आण कपडे, इकडे कपडे आण, तिकडून दागिने आण, आमकं काय घे, असे भौतिक पदार्थ गोळा कर. ते दररोज उठलं की त्यांच्या डोक्यात तेच असतं, आज काय आणायचं, नवीन काय आणायचं. असं त्यांचं जगण्याचं ध्येय काय? त्या वस्तू बनलेले चैनीच्या वस्तू अशा, म्हणजे त्या असं आहे. किंवा पंचविषय धरा, सगळेच पंचविषय धरा, हे त्यांनी जगण्याचे काय केलेले, आपलं ध्येय बनवलेले आहे, त्याच्यासाठी ते जगतात. मग त्याच्यामध्ये आणि मग त्यांच्या दृष्टीने काही नाही, देव फिव नावाचा काही प्रकार नसतो. बोंबलत फिरतात तिकडं 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 इकडं, काही नाही. देवासाठी बी लोक पंढरपूरला नाही जात, हौसासाठी जातात. हौसाने जातात ते. म्हणजे आम्ही पाहून आलो, काय पाहून आला रे, आणि तिथं देवा पुढे तर काय 2 मिनिटं बी ठेवत नसतील, उभं राहत नसतील ते. त्यांना हे बी राहिले उभे, त्यावेळेस कुठं वृत्ती जाग्यावर राहते त्याला. हो पुढं चल, 10 रुपये टाकले का, येते ढकलून त्याला. थांबाना राव, एवढ्या लांबून आलो. थोड्या वेळात त्याला पैसे जर 100 रुपये ठेवल्यावर तुम्हाला बराच वेळ. आता हे काय, त्याला कळाना ह्यालाही कळाना, अशी अवस्था. अशा नसत्या हौसासाठी जगणारी काही लोक आहेत, देवासाठी जगत नाही. जो देवासाठी जगतो त्याला अन्य कशासाठी जाण्याची आवश्यकता नाही. जो देवासाठी जगतो त्याला कोणत्याही क्षेत्राला जाण्याची गरज नाही. क्षेत्रात देव असतो असा नाही, सर्वत्र देव असतो. मग त्याचं जगणं ते अशा प्रकाराने राहत. तर तेव्हा त्याला अशा त्याने त्याचा विचार केलेला आहे. आणि जोपर्यंत तो अंतर्मुख वृत्तीने होत नाही, पाहत नाही, तोपर्यंत अशा वेगवेगळे कारणाने जीव जगत राहतात. पोरा लेकरासाठी जगणारे, घरच्यांसाठी जगणारे, अशा प्रकारचे दिसतात ते. म्हणजे काय आपलं काही नाही. आता आपल्याला फक्त नातवंडाचा सांभाळ करायचा आहे.
तुमचं ध्येय टार्गेट काय आहे? नातवंड सांभाळ. देवासाठी तुम्ही जगत नाही. धनासाठी जगणारे, संपत्तीसाठी जगणारे, जीवांसाठी जगणारे असे, किंवा खाण्यापिण्यासाठी विषय भोग घेण्यासाठी जगणारे असा माझा भक्त नसतो. माझा भक्त ज्याने जिनयाचे फळ काय केलेलं आहे? मदची नाव ग्रंथ त्या ग्रंथ काय ग्रंथोपजीवी असं आता त्या म्हटलं माऊलींनी प्रार्थनेमध्ये ग्रंथोपजीवी काय ते माऊली म्हटले काहींचं जीवन ग्रंथ झालेलं असतं. तर ग्रंथ झालेला असतं तोही परमात्माच आहे नाही असं नाही. तर ते ग्रंथ म्हणजे ग्रंथासाठी जगतात असं नाही. तर ग्रंथामधला जो वाङ्मयी मूर्ती आहे त्यांनी बुद्धीत निर्माण केलेली आहे तर तिची ती आराधना करण्यासाठी जगतात. तेव्हा अशा प्रकारे एका देवाला सोडून दुसरं काही ज्यांचं ध्येय नाही असे याला म्हणतात परम. काय म्हटलेलं? मत परमो मत परम हा असा जो माझा भक्त आहे. मग असं जर असेल तर त्याला सर्वत्र काय म्हटलेलं आहे? मग भूते हे भाष विसरला. भूतांचे काय झालं? मग भूते हे भाष म्हणजे भाषा विसरून गेला. मग हे भूत आहेत. मग भूत नाही मग कोण आहे? देवच आहे. जे तिथी मीच आहे सुद्धा त्याला सर्वत्र तिथी म्हणजे दृष्टीने काय झाला? सर्वत्र मीच दिसू लागतो. भूत नाही दिसत त्याला, मी दिसतो. म्हणजे माझा भगवंतच आहे, माझा देवच आहे असा तो सगळ्या भूतांच्यात पहा. सर्वाभूती भाव सगळ्या भूतांच्या मध्ये नामदेवरायांचं का म्हणले ना सगळ्या विश्वामध्ये सगळ्या भूतामध्ये सगळ्या भूतांच्या ठिकाणी असा भगवत भाव त्यांच्या चित्तामध्ये तयार झालेला आहे. असे जे भक्त आहेत तेव्हा तिथे भूत नाही दिसत तर भगवंत दिसतो. अर्थात अशा प्रकारची दृष्टी माझ्या भक्ताला प्राप्त झालेली असते. खास भक्ताचं वर्णन आलेले बरे. त्याला सगळ्या भूतांच्या मध्ये परमात्मा दिसायला लागतो. आणि मग असं जर झालेलं असेल तर म्हणून निर्वैर झाला सर्वत्र भजे. म्हणून तो काय झालेला असतो? एक भगवंत हा ज्याच्यावर अति प्रेम आहे तो भगवंतासाठी जगतो. ज्याच्यावर अधिक प्रेम असतं माणसं त्याच्यासाठी जगतात. तसे आत्मदृष्टीने जर पाहिलं तर सगळे लोक सगळे जीव हे आत्मस्वरूपावरच प्रेम करतात. याच्यात काही शंका नाही. पण आत्मज्ञान नसल्याने आत्म्याच्या भोवती असलेल्या पदार्थावर प्रेम करतात. म्हणून शरीरावर प्रेम आलेले. नाही तर शरीरावर प्रेम करण्याचं काही कारण नाही राहिलं. शरीरातल्यावर प्रेम करावं. शरीरावर कशाला? पण शरीरातला कळालाच नाही म्हणून शरीरावर प्रेम आलं तर शरीर संबंधाने जगायला लागले. पण खरं प्रेम जे आहे ते आत्मप्रेमच आहे. जी प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा मान भूया भूया सहिते मैं मातप्रमाणे पणक्षते मान भूया विनक्षते. तर त्या परम प्रेम हा आत्म्यावरच आहे. पण तो असं त्याचं नाही. मग हिच्याला जो मानतो सर्वत्र आता भूती तर त्याला दृष्टी आहे म्हणजे तो काय मेलेला नाही, जिवंत आहे. तो भूत पाहत नाही असा नाही, भूतांना पाहतो पण त्या भूतात परमात्मा पाहतो. म्हणून त्याला भूत ही भाषा नाही. जसं आता मांजरं कुत्री डुकरं किती बी तुम्हाला हे प्राणी पशु पक्षी हे दिसतात तर नाही, हा माझा विठ्ठलच आहे. कांदा मुळा भाजी अवघी पिठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, विहीर नाडा मोठ दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठलबाई गोवला गळा. त्याला सर्वत्र असं का दिसतं? लसूण मिरची कोथंबीर. तुम्हाला तर लसूण आणि मिरची कोथंबिरी म्हटल्यावर ते म्हटले काय
हे भोग्य पदार्थ आहे असं कोणाचा समज आहे? शिवांचा. हे पदार्थांचं चाललंय इकडे का आपले हे मांजरण कुत्रीन हे तरी चेतन दिसतात, पण कांदा लसूण मिरची हे तुम्हाला चेतन आहे का? नाडा मोठ विहीर दोरी हे पहिले शब्द झाले, आता हे माहित नाही लोकांना. पण हे जड वस्तू सुद्धा वस्तू म्हणून नाही पाहत तो एक परमात्मा. तर अशा प्रकारची उच्च कोटीची ज्यांची भूमिका बनलेली असते का तेव्हा त्या कुठल्याच भूताचा मत्सर व्हावा असं कधी चित्तात येत नाही. तर हा उत्कृष्ट भगवत भक्त असतो. कोणाही जीवाचा दगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तर तेव्हा अशा ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तेव्हा अशा प्रकारच्या सगळ्या भूतांच्या ठिकाणी समत्व बुद्धी प्राप्त झालेला हा उत्कृष्ट भक्त आहे. हा याच्याही पलीकडे गेलेला असतो, म्हणजे कशाच्या? भेदांच्या पलीकडे गेलेला असतो. नाहीतर भूतांच्या मध्ये तर भेद प्रतीती येते. जसं तुम्हाला अभ्यास केला तुम्ही, एक जड पदार्थ आहे, दुसरा जीव आहे आणि तिसरा ईश्वर आहे. जड, ईश्वर आणि जीव, 3 झाले का नाही? तिघांचे भेद किती झाले? 5 भेद झाले. जीवाच्या मध्ये भेद दिसतो, जडाचा जडात भेद दिसतो, जीवाचा जडामध्ये दिसतो, जडाचा ईश्वरात दिसतो आणि ईश्वराचा जीवात दिसतो. या 5 भेदांनी ही सगळी प्रतीती येते. ही भूतांच्या मध्येच आहेत ना, ही भूतच आहेत. पण हा जो साधू पुरुष आहे जो भगवंताला सर्वत्र पाहतो त्याच्या दृष्टीने हा भेद मावळलेला असतो. देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार तुकोबराय म्हणतात तसं. तर अशा प्रकारचे त्याचा भेद हा नाश पावून जातो. तेव्हा मग भूते हे भाष विसरला आणि जे तिथे मीच आहे म्हणजे एक परमात्माच आहे, सर्वत्र देव आहे, जनीवनी अवघा देव, वासनेचा कुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव, ऐसा मनी वसू द्यावा भावगा. तेव्हा असा भाव चित्तामध्ये तयार झाला म्हणून निर्वैर झाला. म्हणून सर्वत्र देव आहे असं त्याचा आंतरिक मनाचा निश्चय असल्याने, कळाल्याने नाही. आपल्याला सुद्धा कळालं की सगळा देव आहे, पण तुमचा मत्सर द्वेष असा कुठे गेला? नुसता कळण्याने काही नाही होत. तर तशा प्रकार आल्यावर माहीत झालं, माहितीने काय झालं? माहितीने झालं, पण कुत्र्याला दगड हाणल्याशिवाय नाही राहिला. त्याला हाणला दगड, आवाज म्हटले देव आहे, देव आहे. हा ते सांगतात त्यावेळेला ठीक आहे, त्याला परत का हाणायला लागला? तो त्याचा आंतरिक निश्चय नाही तसा. म्हणून वाचून माहीत असणं वेगळं आणि भूमिका असणं, आंतरिक भूमिका बनणं. आणि खरोखर आहे वास्तव परमात्माच नाना भूतात नटलेला. म्हणजे तोच वेगळे रूप वेगळी दिसली म्हणून आमची बुद्धी खराब झाली. नाहीतर आंतर नजरेने पाहिल्यावर नाही देव का? ते वरचे जे दिसत आहेत त्याचे आकार, नामा आणि रूप हे भिन्न जरी दिसत असतील तरी आज परमात्मा एकच आहे. तर तेव्हा असा ज्याचा निश्चय झालेला असतो म्हणून निर्वैर झाला. आणि सर्वत्र भजे, मग सर्वत्र भजे मदभक्त. आणि निर्वैर झाला. काय म्हटलं? सर्वभूतेषु निर्वैर. हा या पदाचं व्याख्यान येतंय. तो निर्वैर का झाला? तर मला सर्वत्र पाहत असल्या कारणाने झाला. का हो? निर्वैर म्हणजे वैर का करतो? आपण थोडं चिंतन केलं असं लक्षात येतं. आपण असं पाहिलं की मनुष्य वैर का करतो? त्याचं पहिलं कारण आहे की भेद. ज्याच्याकडे भेददृष्टी आहे, म्हणजे अभेद दृष्टी असेल तर वैर होत नाही. अभेद दृष्टीत वैर होत नाही. आणि अभेद दृष्टी नाही तर अभेद स्वरूपाचा निश्चय, इथे वैर होणार नाही. अभेद स्वरूपाचा निश्चय हा वैराच्या विरोधी आहे. वैर बुद्धीच्या विरोधी कोण झाला? अभेद निश्चय हा वैर बुद्धीच्या विरोधात आहे.
आता अभेद निश्चय कसा होईल? हा ग्रंथ आहे आणि मी आहे, याच्यात भेद आहे का अभेद आहे? आता थोडक्यात गृहीत धरा, हा जड पदार्थ आहे, जड पदार्थ आहे ना, हा जड पदार्थ आहे आणि मी चेतन पदार्थ, चेतन जीव आहे असं गृहीत धरा. तर हा मी जीव आहे आणि हा जड आहे, बरोबर आहे. किती झाले? 2 झाले. आणि हा भेद कशाला कारण आहे? द्वेषाला कारण आहे. द्वेषाला, ते द्वेष बुद्धी, वैर बुद्धी तयार होते. म्हणजे हा जाईल कसा? तर पदार्थांच्यात मिश्रण नाही केलं मिक्सर मध्ये घालून. ते म्हटले बा हे घालवण्यासाठी असं करू, जीवाला, देवाला आणि झाडाला मिक्सर मध्ये घालून एक करून टाकू, म्हणजे भेद नाश पाव. असा नाही काढला, आहे तसा स्वीकारला तर मीच. त्या तो पदार्थ जसा आहे तसा परमात्माच आहे. मग त्याला हे ज्ञान प्रगट व्हायला चिंतन केल्याशिवाय होणार आहे का? नामरूपाची नजर जीवांची कधी जाणार नाही, म्हणून फक्त नेहमी भेद पाहत राहतात. आणि ज्याचं हे पूर्ण चिंतन तयार आहे तेव्हा त्याचा भेद जातो, तेव्हा अभेद. दुसरा भाग आहे, अभेदामध्ये वैर होत नाही. काय दृष्टांत आहे? जसा आपल्या दातांनी आपली जीभ तोडली, चावली, चावली का नाही? जीभ कोणाची? तुमचे. दात तुमचे. आपलेच दात आपलेच, आपलेच दात आपलेच पोट म्हणतात. तसा आपली जीभ आपल्या दातांनी चावली आणि चावल्यामुळं काय झालं? राग आला. आणि राग आल्यामुळे दगड घेतला आणि दगड घेऊन दात पाडून टाकले. कोणी? का असं होतं का अशोक महाराज? का होत नाही? राग येतोय का नाही? आता जीभ चावली, हे त्रास तर झाला, त्रास झाला, पण तिथंच लगेच हा भाव तयार होतो, ठीक आहे बुवा आता कोणी 32 ताडली मुक्ताबाई म्हणतात, तिथं लगेच भाव तयार झाला का नाही? तेव्हा जीभ जरी चावली गेलेली असेल तरी आपणच चावली हा भाग. तर तुम्हाला कोणी त्रास दिलेला असला तरी आपणच आपल्याला त्रास दिला. ते म्हणतो नाही ना, ते दुसऱ्यांनी दिले नाही, मग दुसऱ्याला तोच देव आहे. आपणच विश्व झाला तरी भेदभाव न जशी गेला. तर त्याला असा भाव तयार होत नाही. मग भेदबुद्धीमध्ये लगेच म्हणतो असा आहे तोय का, धावतोच त्याला. तर त्याच्याकडे लगेच त्याचं लगेच तिथे काय झालं? वैर तयार होतं, उत्पन्न. असे सगळ्या भूतसृष्टीमध्ये पाहून घ्या. म्हणून भेदाचं ज्ञान हे वैराला कारण आहे आणि अभेदाचं ज्ञान हे वैर मिटण्याला कारण. हा परमात्मा सगळ्या सृष्टीत पाहतो म्हणून निर्वैर झाला, म्हणून निर्वैर झाला असा भाग तयार झाला. दुसरा आहे नुसता भेद हा वैर निर्माण करत नाही. जसं आता हा ग्रंथ आहे किंवा हे व्यासपीठ आहे, अजून हे सगळे पदार्थ भरपूर आहे तिथं, आणि माझ्यामध्ये भेद आहे का नाही? माझ्यामध्ये भेद आहे. पण मग भेद आहे म्हणजे झाला मग वैर असेल तुमचं, तर या तसंही वैर नसतं. कारण तुम्ही लगेच सकाळी आल्या लगेच मोडतोड नाही करत, किंवा झोपेत न उठले की लगेच तोडाफोडी करायला सुरुवात नाही केली. तुम्ही तर किती पदार्थ भेदाने पाहता. म्हणून नुसता भेद हा वैरला कारण नाही. तर जो हिताच्या आड येतो तो जो पदार्थ हिताच्या आड आला की तिथे वैर उत्पन्न होतो. जसा तुम्ही चित्रातला वाहक पाहिला, तो काय करतो का? काय नाही. एखादा वाहक रस्त्याने चाललेला आहे तिकडे लांबून, आडनावाचा वाघ नाही, रोगाचा वाघ चालला. पण तुम्ही आपले लांब उभे आहे, तर तुमचा त्याच्याशी आत्ता काय वैर आहे का? नाही. काय तो बी विचार असा, त्याने तुमच्याकडे बी पाहिलं, पण त्याचं पोट भरलेलं आहे, तो आपला निघून चाललेला आहे. तो नाही काय करत, पोट भरलेला तेव्हा वाघ काय करत नाही, मग तो असा चाललेला आहे सरळ. तर तुमचं काय वैर आहे का? तुमचं काय वैर नाही. कारण असं नुसता पदार्थ पाहिल्याने वैर नाही होत. हा तुमच्या हिताच्या आड आला म्हणजे तो तिकडून डरकाळी फुगडत तुमच्याकडे आला, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की आता तो माझ्या शरीरावर काय करणार?
हल्ला करणार. आणि शरीर हे तुमच्या हिताच्या दृष्टीने, तुमचं हित कशावर आहे? तुमचं शरीर सांभाळण्यावर आहे. मग तुमचं शरीर, माझं शरीर जाईल या भीतीपोटी तुम्ही त्याला लगेच मग पिस्तूलने मार, बंदुकीने मार. बरोबर आहे? मग तुम्ही वैर केव्हा केलं? तुमच्या हिताच्या आड येतो. ज्या वेळेला कोणतीही गोष्ट हिताच्या आड आली, इतक्या लांबचे नाही, अगदी हे निवडणुकीत उभे राहणारे एकमेकाला मारतात. माणसंच आहेत का नाही दोन्ही? तिथे कुठं वाघ आणि सिंह आहेत तेव्हा? ते दोन्ही माणसंच असतात. ते मग ती एकमेकाला का मारतात? त्यांच्या हिताच्या आड आले. हित या पदाचा अर्थ तिथं प्रतिष्ठा झाली. मग निवडून आलो असतं पण ह्याच्यामुळं नाही आलं असं म्हणतो. तो ह्याच्यामुळं नाही आला, मग तो त्याच्या काय झाला? विरोधात. म्हणजे वैर झालं का नाही त्याचं? म्हणजे त्याच्या हिताच्या. म्हणून जे जे घटक हिताच्या आड येतात तिथे तिथे वैरत्व बुद्धी तयार होते. मग आता हित 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 कोण आहे? ज्याचं, म्हणून तिथं परम हे पद आलेलं आहे. मत परम, ज्याने मलाच परम मानलेलं आहे आणि मला सर्वत्र मानलेलं आहे, अशी दोन पद आली का नाही? म्हणून म्हणून निर्वैर झाला असं त्याचं व्याख्यान तयार झालं. नुसतं एवढं नाही झालं की भेदावरती, तर भेद तर झाला, पण भेदात देव पाहिला आणि देवाला त्याला परम मानलेलं आहे. आणि परम ज्या वेळेला देव हेच परम हित होतं त्यावेळेला निर्वैर असतो. म्हणून निर्वैराला हे दोन्हीही कारण कारणीभूत ठरली. तेव्हा की ज्या वेळेला अभेद होत असतो तेव्हा वैर होत नसतं. आणि दुसरा भाग आहे, जे हिताच्या आड आला तरच त्या ठिकाणी विरोध होत असतो. आणि विरोध होणं म्हणजेच वैर होणं असतं. तर तेव्हा वैर झाला असा जो कोणी निर्वैर बनलेला तो सर्वत्र भजे, तो सर्वत्र मलाच पाहतो आणि भजे अर्थात भक्ती करतो. तर अशा प्रकाराने सेवा करतो. भजे म्हणजेच सेवा करतो. भजे म्हणजे नुसते भजे नाही, म्हणजे सेवा करणं. भज हा धातू आहे त्याच्यात, तर तिथे सेवा करणं, भक्ती करणं, पूजा करणं हे भजेमध्ये सगळं येतं. ऐसा, आणि जो कोणी भजे तो त्याचंच नाव भक्त असं होतं. ऐसा जो भक्त होय, असा जो कोणी भक्त होतो, मदभक्त आहे ना. ऐसा जो भक्त होय, मदभक्त पदाचं व्याख्यान आहे. ऐसा जो भक्त होय तयाचे त्रिधातुक हे जय जाय. त्रिधातुक, त्रि म्हणजे तीन आणि धातू म्हणजे वात, पित्त आणि कफ. तर हे तीन धरले. जे शरीर ज्याच्यावरती टिकलेलं आहे, किंवा या तीन धातूंपासूनच शरीर बनतं. वात, पित्त आणि कफ हे तिन्ही शरीरात सम असेल त्यावेळेला शरीर व्यवस्थित असतं. सप्त धातू म्हटलेले ते सप्त धातू ते वेगळे असते. मज्जा, रुधिर हे जे झालेले ते भिन्न आहे. आता इथं त्रिधातुक या पदाचा अर्थ आहे कफ, वात आणि पित्त. प्रत्येक शरीर हे तीन धातूंनी बनतं. म्हटले. हा, तर हा विषय 8व्या अध्यायात आलेला आहे. 8व्या अध्यायातला सांगतो तुम्हाला. पान नंबर अंधारकरांची ज्ञानेश्वरी असेल त्यांनी, पान नंबर 356. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी श्लोक 8व्या अध्यायातला श्लोक क्रमांक 24च्या वरच्या ओव्यात 4-5 पहा. तिथं वरती आलेले सरळ सरळ 213वी ओवी. तैसे देहांतेचे नि विषम वाते, मृत्यू काळातला विषय सांगितलेला होता तिथं की जसा यत्र काले त्वणा वृत्ती मावृत्तीम चैव योगिनः प्रयाता यांति तं कालम वक्षामी भरतर्षभ. हा जो 8व्या अध्यायातला श्लोक होता 23वा. त्या देवीचा श्लोकाचे खाली आलेल्या ओव्या आहेत. तर त्याच्यात जे प्रयाण काळामध्ये ज्या बुद्धीत काय होतो, भ्रम तयार होतो आणि नंतर अगदी बेसावध अवस्थेमध्ये जो कोणी जातो त्याची काय अवस्था होते असं वर्णन आलंय. तैसे देहांतेचे नि विषमवाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आते. देह आत, देहाच्या आत बाहेरी श्लेष्मा
त्या श्लेष्मा या पदाचा अर्थ आहे कफ दोष. हा, तेने विझवणे जाय उचिते अग्नीचे तेव्हा ते वेळी प्राणासी प्राण नाही. ते तर मरण्याची व्यवस्था सांगितली. ज्याच्या असे वाईट अवस्थेमध्ये शरीरात वाटतात ते वेळी प्राणाशी प्राण नाही. ते तर बुद्धी असोनी करील काही म्हणून अग्नी विन देही चेतना न थारे. अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला. वाया आयुष्य वेळा तुला अंधारी दिवसी आणि मागील स्मरण आगावे ते तेने अवसरे सांभाळावे. मग देह तेजोनी मिळावे स्वरूपी की होई पाहिजे होती मला. तव तया देह श्लेष्माचे चिखली चेतनाची बुडवून गेली. ते तर मागिली पुढिली ही ठेली आठवण सहज. याचा अर्थ आहे देह श्लेष्माचे म्हणजे देह जो वात पित्त कफ यांच्याद्वारे बनलेला असतो. तर त्यात श्लेष्म या पदाचा अर्थ इथला तो श्लेष्म म्हणजेच कफ. त्यावेळी देह आणि कफ यांच्या चिखलात चेतना संवेदना किंवा ज्ञानशक्तीच बुडून गेलेली असते. त्यावेळी मागची आठवण व पुढचं चिंतन सहजच बंद पडतं. कोणाचं प्राणप्रयाणाच्या वेळी. तर त्यावेळेला हे मागचं सगळं चिंतन बंद पडलं. पुढचं काही आठवणा मागचं आठवत नाही आणि पुढचं होत नाही. तर अशा स्थितीमध्ये वाव याचा कोण पाठीराखा आहे अशी स्थिती कोणाची बी होऊ शकते. एखादा चांगला भक्त बी असला आणि प्रारब्ध त्याचं तसं असलं तर त्याला काय करणार आहे तो. तर त्यावेळेला तो अशा उद्विग्न अवस्थेत जाईल. त्यावेळेला तिथंच गोव्या कुठेतरी आलेल्या आहेत. काय गोव्या आहेत त्या ते ऋणाई पण ते कोणी आपुल्या उत्तीर्णत्वाला भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. देवैकल्याचा वारा जरी लागले सुपुरा. झाकला घटीचा दिवा झाला पांडवा. तो ऐसिया पांडवा देह ठेवी. तर तेव्हा अशा पद्धतीने वर्णन त्याचा याच अध्यायात आहे. कुठेतरी मागं पुढं तर तिथे आहे का. तर त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तर त्यावेळेला अशा प्रकाराने जो देहाचा अस्त होत असतो त्यावेळेला जी स्थिती बनते. आणि मग या भक्ताचं काय करणार. त्या भक्ताला तर देवा तुमचं स्मरण नाही. त्याने पुष्कळ तुमची भक्ती केली आणि मग मरण्याच्या वेळेला तर त्याचं स्मरण बी नाही. तेव्हा आईचा जो भक्त होय माऊली होळीमध्ये टाकतात. तयाचे त्रिधातुक है हे जय जाय. त्रिधातुक म्हणजे वात पित्त कफाने युक्त बनलेलं हे शरीर जेव्हा पडतं तय मीच होनी ठाय पांडवागा. त्यावेळी तेव्हा तो देहपातानंतर मत स्वरूपच होऊन राहतो. ही भगवंताची प्रतिज्ञा आहे. तो मत स्वरूपच होऊन राहतो. ते म्हणजे त्यांनी काय नामस्मरण वगैरे काय नाही केलं. काय लोक काय करतात किंवा काय फुगून सांगतात. आता त्याची जर स्थितीच बिकळ झालेली असेल त्याला मागचं स्मरण नाही पुढचं आठवण तर तो तरी काय करेल डोंबर. म्हणजे आयुष्यभर केलेलं असतं ते चालतं. दुसरं कोणतरी करत राहतं आणि मग ते सांगत राहतात असं. पण त्या विकळ अवस्थेमध्ये ते संभवनीय नाही. अनन्यचेता सततम यो मां स्मरते. अनन्यचेता सततम यो मां स्मरते नित्यशा तस्याहं सुलभ पार्थ नित्य तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम्. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम्. पुनर्भवन्ति महात्मना संस्कृती परमां गतः. त्या ठिकाणी आलेला आहे विषय. तेव्हा मग चिंतनाचं काय तर तेव्हा भगवंत म्हणतात त्याला काळजी करण्याचं कारण नाही. कारण ज्याने माझी सेवा केलेली तेव्हा मी काय असाय का कृतज्ञ वेगळा आणि ज्ञ वेगळा. मी कृतज्ञ नाही. मी कृतज्ञ आहे. माझे भक्त ज्या वेळेला माझी भक्ती करतात त्यांनी त्यावेळेला तन मन सगळं अर्पण केलं मला आणि मग मी काय अन्ना मोकळा सोडणार आहे का. पहिली गोष्ट निष्ठेने म्हणजे ज्याची ती निष्ठा इतकी पराकोटीला गेलेली असते त्याच्यामुळे त्याला काही वाटत बी नाही.
तो अगोदरच देहापासून वेगळा झालेला असतो. आणि मग त्यानंतर जो अगोदरच देहापासून वेगळा बनलेला असतो त्याला कुठं काय विशेष आहे तेव्हा. देहरूपी भाग अगोदरच ज्याने सोडून दिलेला आहे. मग तो विकळ झाला काय, बंद झाला काय, हालचाली बंद झाल्या काय, किंवा बोलायचा बंद झाला काय, त्याला काय देणं घेणं नाही. का बरं? तो भगवंताशी, म्हणून तिथं लिहिलेलं आहे माऊलींनी, नाही मीची होऊन ठाये, तो मग मीच बनलेला असतो, तो मत स्वरूपच होऊन राहत. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात पुढची विकळ अवस्था असेल नसेल काय असेल, त्याला विकळ अवस्थेला बी जाऊ देत नाही असा भाग आहे. त्याला त्या स्वरूपाकडे तिकडे जाऊनच देत नाही. म्हणून त्याला सहज अगदी त्याचा देह निघून, म्हणजे तो देहापासून वेगळा होऊन मत स्वरूप होऊन जातो. हे पुण्यवंताचं वर्णन आहे. त्या अशा प्रकाराने जो कोणी माझा भक्त आहे तो मलाच प्राप्त होऊन जातो आहे ना. माम एती या पदाचं व्याख्यान आलं काय, तय मीची होऊन ठाये, म्हणजे तो देहपातानंतर मत स्वरूपच होऊन राहतो. माम एती, मलाच प्राप्त होतो, माझा भक्त मलाच प्राप्त होतो. अशा या 4 ओव्यामध्येच खरा तर सगळा अर्थ भरून घेतला माऊलीने पूर्ण श्लोकाचा. पुढे काय म्हणतात ऐका आता. ऐसे जगत उदर दोंदिले, तेने करुणारस रसाळे, संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे. संपवलेला का नाही अर्थ त्या 4 ओव्यातच संपवलेला आहे. म्हणजे वरचा जो होता तो सगळा घेतलेला आहे अर्थ. तर तेव्हा अशा प्रकाराने जगत उदर दोंदिले हा पदाचा पदच्छेद केला आपण. जगत उदर दोंदिले, दोंदिले म्हणजे पुष्ट झालेलं, उदर म्हणजे पोट, आणि जगत म्हणजे जगतरूपी उदरात असल्याने ज्याच्या उदरात जगत आहे, म्हणून ज्याचं पोट मोठं पुष्ट झालेलं आहे, ज्याच्या उदरात काय आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदागरी. थोडक्यात त्याचं वर्णन असतं की ज्याच्या जगत उदर, जगत अनेक जगतरूपी, अनेक जगत किंवा विश्व ज्याच्या पोटामध्ये सामावलेले आहेत असं, आणि ते सामावलेले असल्याने ज्याचं पोटच एवढं मोठं झालेलं आहे. असं का वापरलं असेल बरं? तर आपण म्हणतो ना, त्याच्या पोटात वाव तरी उदंडची पोटी है ना. धीर सिंधू ऐसा जगदेची, काम क्रोधा न सुटे मिटी, गिरे तरी बेटी राबत. भक्ताचं वर्णन करताना म्हटलं वाव तरी उदंडची पोटी. हरी तैसे हरीचे दास. त्याच्यात देव आमचे हरीचे दास आणि हरी यांच्यामध्ये तसा काय फरक नसतो. दिसायला 2 दिसतात पण असतात एकच. कारण त्यांच्या पोटात मोठा प्रचंड वाव आहे. वाव म्हणजे सामावून घेण्याची जागा असतो. कळलं? त्याचं पोट लयच मोठं आहे. याचा अर्थ तो सगळ्यांना सामावून घेतो. त्याला म्हणतात मोठ्या उदराचा. मोठ्या उदराचा. काहींचे उदर फार छोटे, अल्प उदरवाण. एक पद आलं होतं ना मध्ये कुठे, देवदत्त कन्या. अल्प उदरवाण देवदत्त कन्या वृत्ती प्रभाकर. चला, आपण आता इथे तो नाही धरायचा विषय. आपला विषय झालेला आहे ज्याचा उदर, ज्याच्या पोटामध्ये मोठा, म्हणजे पोट या पदाचा अर्थ आता अनेक केलेले आहेत. त्याचं नाही तो माणसाचं काय होलंय, मोठा अंतःकरण असं आपण म्हणतो काय वेळेला. तर अंतःकरण या पदाचा अर्थ इथं पोट म्हणजेच अंतःकरण वापरतो आपण. ज्याचं अंतःकरण काय मोठं अंतःकरण आहे, सगळ्यांना सामावून घेतात. काहींना थोडं सुद्धा सोयीसारखं बी खपत की ते म्हणजे लगेच टाकून दिले बाजूला. ते काय नाही, काय त्याचं काय नाही. आता सांगा, जगत निर्माता तोच. अनेक जगत म्हणजे एक जगत नाही. आपण ज्या पृथ्वीवर बसलो अशा अनेक पृथ्वी आहेत, आणि या सगळ्या पृथ्व्यावरती अनंत जीव आहे. त्या पृथ्व्या स्वतंत्र नाहीत, तर त्या ब्रह्मांडात आहेत. आणि अशी अनेक ब्रह्मांड आहेत, आणि त्या असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत. आता नुसतेच पोटात ठेवलेले त्याने का नाही,
तर मग त्या प्रत्येक या अनंत ब्रह्मांडात असणाऱ्या अनंत भक्तांचा तो सांभाळ करताय, म्हणून त्याचं पोट सगळ्यांचा सांभाळ करतो. वृक्षाचेही पान आले ज्याची सत्ता, राहिली मग अहंता मग कोटी आहे का? झाडाचेही पान, वृक्षाचे पान आले किंवा त्याच्या चाले शरीर कोणाच्या सत्ते कोण बोल हरवीन. तर तेव्हा असा संपूर्ण सगळ्या विश्वाला जगवणारा, खरं तर असं जगवणारा नाही. आता पोट त्याच आहे ना, मग आपण त्याच्या पोटाचे स्पेअर पार्ट नाहीत का? जशी एखादी गाडी असते, त्यातला पार्ट हा त्या गाडीवरून वेगळा नसतो. हा पार्ट दिसायला वेगळा दिसतो. पार्ट म्हणजे काय, गाडी नाही. पण अनेक पार्टची मिळून जशी गाडी बनली, तसं या विश्वातले सगळे अनंत मायामय पदार्थ मिळून जगत बनतं. आणि हे जगत त्याचाच एक भाग आहे. आणि अशा प्रकाराने सगळ्या जगाला पोटात घेऊन पुष्ट झालेला असा जो कोणी, असं सांगायचं आहे, तो कोणाला मोकळा सोडत नाही. खरं तर असं आहे, तुम्ही भक्ती करा नाहीतर करू नका, तरी तुम्हाला त्यांनी कुठं सोडून दिलं? तेव्हा त्याने असं कोणाला फेकून दिलं असं सांगा, किंवा ह्याला फार फेकून दिलं? अहो, तो सगळ्यांचा सांभाळ करतो. त्याला नाव ठेवणाराचा, त्याला नाव, तो काय तो देव नाही बोंबलत फिरतो, त्याचा मी तोच सांभाळ करतो. दुसरा कोण? तोच खाऊ घालतो ना, दुसरा कोण खाऊ घालतो? तेव्हा आयुष्या जगत उदर दोन दिले, जगत उदर दोन दिले, तेने करुणारस रसाळे, अत्यंत करुणामय अशा प्रकारे सगळ्या नवरसाने युक्त रसाळे. असा कोण बोले? संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे. श्रीकृष्ण देवे अशा करुणामय रसाळ वाणीने अर्जुनाला बोलले. तेव्हा हे कोण सांगताय? तर मध्येच काय संजयाने सांगितलं का नाही? कारण अध्याय संपलेला आहे. आता हा अध्याय संपला म्हणून स्वतंत्र इथं तर काही श्लोक आलेला, संजय वाच असा श्लोक आलेला नाही. पण मग तर माऊलींनी हा तो भाव प्रतीक व्यक्त केला की तिकडं सुद्धा संजयाने निरोप दिला. बरं करा कुठं? धृतराष्ट्राला. कारण जरी त्याच्या मुखातून सगळे सारखे श्लोक टाकले असते तर मग भगवद्गीता वाढली असते. आणि तर तेव्हा मध्ये आधी भाव माऊली ज्ञानोबराय काढतात आणि या संजयाने काय केलेलं आहे सांगितलेले म्हणतात. कोणाला? धृतराष्ट्राला सांगितलं, ऐका बरं का, असा माझा भक्त आहे असं सांगतात. कोण म्हटला? तो यादवाचा पर्या कृष्ण आणि माझा भक्त नेता असेल, एवढं काय मनावर धरायचं असं कोण म्हणतो? असा आपण बी भाव काढा. आता काय चांगलं सांगितल्यावर चांगलं म्हणावं का नाही? पण काही चांगलं जरी सांगितलं तरी त्याला चांगलं न म्हणण्याची काही अशा दुराग्रही लोकांची भूमिका असते. त्याला ते कधीच चांगलं म्हणत नाही. चांगलं वाटल्यानंतरही चांगलं म्हणत नाही. त्या दुराग्रही लोकांची भूमिका लोभी असतात असे, किंवा असा आपण त्याला दुराग्रह शब्द वापरला. म्हणजे ज्याच्यात असलेलं चांगलं स्पष्ट पाहिलं तरी सुद्धा ते काय खरं असतं, अशा पद्धतीची भूमिका असते. तर तेव्हा असे काही, तर त्याच्यातलाच हा इथला संवाद आलेला आहे थोडासा. तेव्हा संजय बोलिले श्रीकृष्ण देवे बोलिले संजय म्हणे. कसं झालं ना? श्रीकृष्ण देवे बोलिले असं कोण म्हणे? संजय म्हणे. उलटे शब्द घ्या, नाहीतर संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देव असं ना. श्रीकृष्ण देवे बोलिले संजय राजा ते म्हणे. यावरी जो पांडुकुमार झाला आनंद संपदा थोर. यावरी जो पांडुकुमार म्हणजे अर्जुन है ना, झाला आनंद संपदा. आनंद संपदा म्हणजे आनंद रूपी जी संपत्ती, त्या संपत्तीच्या लाभाने थोर झाला. कोणाला संपत्ती प्राप्त झाली? अर्जुनाला. कारण तो पहिले मध्ये दुःखी झाला होता. विश्वरूप संपलं, देवाने भक्ताचं लक्षण प्रतिपादन केलं आणि असं सांगितल्यावर अर्जुन सुखी झाला. म्हणून तिथं माऊली म्हणतात आनंद रूपी संपदा ज्याच्याकडे प्राप्त झालेली आहे तो त्या
आनंद संपदा प्राप्तीच्या लाभाने थोर झाला म्हणजे मोठा श्रीमंत झाला. खांदारकर महाराज म्हणतात मोठा श्रीमंत बनला. थोर झाला म्हणजे संपत्ती असेल त्याला श्रीमंत म्हणतात, म्हणून श्रीमंत शब्द लावला खांदारकर महाराज. त्याला तेव्हा असा थोर श्रीमंत बनला आनंद संपदा प्राप्त करून. आणि कृष्णचरण चतुर एक तो जगी, आणि जगात तोच म्हणजे कोण? अर्जुन. एकलाच एक जो कृष्ण चरणाची सेवा करण्यात चतुर झाला. तो चतुर झाला म्हणजे पण चातुर्य नावाची एक गोष्ट असते. चातुर्य ज्याच्याकडे आहे त्यालाच ती कला प्राप्त झालेली. जगात भगवंतावर प्रेम करणारे तर उदंड आहे, कितीतरी आहे, पण त्या सगळ्यांच्यात शहाणा म्हणजे अति चतुर बुद्धीचा, ज्याची बुद्धी कशी आहे? चौरस बुद्धी काम करते. चतुरांचा राव. तर असे आहे. जसा तो चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी, तो जसा चतुर आहे तसा त्याचा भक्त सुद्धा, पण सगळे भक्त चतुर नाही, त्यातला हा भक्त चतुर आहे. तोची एक चतुर झाला. चतुराला एक पा हुशार माणसाला फसवणं फार कठीण गोष्ट आहे. हुशार माणसाला फसवायला कठीण. जो अज्ञानी असतो, कळत नाही, त्याला कोणी बी फसवेल. त्याला काय अडचण नाही की त्याला काही कळतच नाही, त्याच्यामुळे त्याला गोळे बाबडे लोक राहतात. त्यांना तर फार लोक असे लगेच असं करून खलास. आता ह्याला फसवून दाखवा बरं. हा सगळ्यांचा ठकांचा ठक, महाठक. देव कसा आहे? महाठक आहे, सगळ्यात चतुर. आणि चतुरांच्यातला आता एक पा तरी ते असं आहे, थोडं चिंतन केलं तर असं लक्षात येतं की तो सगळ्यांच्यावरचा चतुर आहे. याचं कारण आहे तोच त्या सर्वांतरी आम्ही बनलेला आहे. माझ्या चित्तात काय भाव चालला आहे हे बाहेर पडायच्या आधी त्याला कळतं, त्याच्या आधी कळतो त्याला. कारण त्याच्या पुढे काय लपवायचं बा हा प्रश्न आहे का नाही. म्हणून आपल्याला चतुर होता येत. लोकांच्या समोर चतुर होतात, कारण तुम्हाला माझ्या मनातलं काय कळत नाही, इथे काय अडचण नाही. त्याच्यामुळे तुम्ही असे बोलायला लागल्यावर तुमच्या बोलण्यापेक्षाही अधिक चातुर्य कसं निर्माण करायचं इथे मला विचार करायला काय स्कोप आहे. पण आता ह्याच्या तिथं आपल्याला स्कोपच नाही ना हो. आपल्याकडे आपल्या चित्तात काय होतं याच्या आधी त्याला कळतं. काय बाहेर पडणार आहे चित्तातून ते आधी कळत आहे. मग कस काय बा हा कस काय चतुर बांधला? तर याचं काय नाही, याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे, याने समर्पण केलेलं आहे. काय केलेलं आहे? सर्वांगाने समर्पण केलेलं. काय असेल ते तूच. असं केल्यावर काय होईल बरं? त्याचं डोकं बंद पडलं ना. कोणाचा? देवाचं. म्हणून एक अर्जुन आहे. म्हणून सगळ्यात जसं म्हटलं ना, सर्व भावाने शरण गेलेला असा जो असतो ना, तर त्याच्या समोर मग देव त्यालाच का स्वीकारतो? तर त्याचं कारण आहे की देवाचं तिथं चातुर्य संपलेलं असतं, त्याचाही चतुरता नाश पावलेली असते, आणि त्याने त्याला सर्वांगाने स्वीकारलेलं असतं. असं याला खास स्वीकारणं असं म्हणतात. हातचं राखून स्वीकारलं जात नाही, भेद ठेवून स्वीकारलं जात नाही, विरोधात स्वीकारलं जात नाही, चातुर्यात स्वीकारलं जातं. आणि मग म्हणून सर्वांश ज्या वेळेला समर्पण होतं त्यावेळेला मग तिथे काही अडचण नाही. सर्व भावे दास झालो त्यांचा. माझे काही नदीसे पाहतात ते तुझा आनंद. सर्व भावे. तर त्या ज्याच्यामध्ये भेद असतो, भेदाने शरणागती होत नाही. हे पुन्हा सिद्ध होत आहे. कोणताही भेद, आता भेदामध्ये बी तसा भाग आलता, तसा श्लोक आलेला आहे काय की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य, तर याच्यात चातुर्यता आहे, शरणागतीची चतुरता आहे का नाही. सर्व धर्म आणि काहीच ठेवलं नाही स्वतःकडे. अनन्य झाला म्हणा,
किंवा काही स्वतःकडे ठेवलं नाही. तत्विरोधी सुदार्शनताच हा, बाकीच्या गोष्टीची उदास काय? फक्त भगवंतच एक विषय आहे. त्यावेळेला असा ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय होईल, चरणागती सांगितली. चला तर असा जो कोणी जगामध्ये श्रीमंत असलेला आनंदही त्यालाच प्राप्त झाला आणि कृष्णचरणाची सेवा सुद्धा त्यालाच प्राप्त झाली. तर त्याला प्राप्त झाली तर त्याची ती सेवा पाहून तरी आपण जळायला पाहिजे त्याच्या किंवा त्यालाच प्राप्त झाली, आम्हाला कसं काय राहिलो मागं आम्ही, असं वाटायला पाहिजे का नाही आपल्याला. मग आता त्याला असं वाटलं तर मग आपल्याकडे काय दोष असेल तर काढून टाका आणि त्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. तिने देवाची या दोनही मूर्ती निकिया निहाळल्या चित्ती. त्याने देवाच्या दोनही मूर्ती निकिया निहाळल्या. निहाळणं वेगळं, पाहणं वेगळं. बारकावा त्यातला कळाला. बारकावा कळणं याचं नाव निहाळणं. सूक्ष्म दृष्टीने त्याच्या अशा प्रकारे पाहिलं जातं. आणि दोन मूर्ती निहाळल्या. कोणत्या दोन? विश्वरूपाच्या आणि कृष्णमूर्ती. विश्वरूपाहुनी कृष्णमूर्ती देखील लाभ. दोन निहाळल्या, दोन पदार्थ समोर आलं की त्याच्यामध्ये पर अपर भाव तयार होतात. पण ते दोन पदार्थ पुढे आले की पर अपर भाव तयार होतात. म्हणजे ह्यातलं कोणते भाव, मग त्याच्यात लगेच पर अपर असे भाव तयार होतात. तर तेव्हा पण मग अर्जुनाला काय आवडलं? माऊली म्हणतात, परितयाचे जाणीवे मान न कीजेची देवे, जे व्यापकाहुनी नव्हे एकदेशी. वरती चाललेलं आहे त्याचं उत्तर. तेव्हा विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखिला लाभ, इथे उत्तर आहे त्याचं. म्हणजे त्याला लाभ कशात प्राप्त वाटला? छोट्या मूर्तीमध्ये, कृष्णमूर्तीमध्ये. आणि विश्वरूपापेक्षा ते म्हणजे विश्वरूप नाही एवढं खास, ते नाही पटलं. कृष्णरूप बाहेर असा लाभ कोणी पाहिला? अर्जुनाने पाहिला. माऊली म्हणतात ज्यावेळेला दोन मूर्ती आल्या त्यावेळेला दोन विश्वरूपरूपी मूर्ती आणि कृष्णरूपरूपी मूर्ती. तर त्याच्यातला भेद अर्जुनाने असा केला, तिथं म्हटले विश्वरूप काय चांगलं नाही, पण कृष्णरूप फारच चांगलं आहे. काय म्हणतात माऊली, ऐका पण पुढे आता. परितयाचे जाणीवे मान न की जे ती देवे, जे व्यापका होणे नवे एकदेश. माऊली म्हणतात परंतु तयाचे जाणीवे, त्याला जो हा ज्ञान झालेलं होतं. मान न कीजेची देवी, देवेची मान न कीजे. त्याने जसं जाणलं त्याच्या उलट देवाने जाणलं. म्हणजे असं आहे, देवाला वाटलं, मी तुम्हाला पूर्वी म्हटलं होतं, सांगितलं होतं, त्याचा खास निर्णय या ओळीत आलेला आहे की त्याच्या निर्णयाचा देवाने मान केला नाही, मान राखला नाही. अर्जुनाने काय चांगलं मानलं होतं? कृष्णरूप चांगलं मानलं होतं आणि विश्वरूप कनिष्ठ मानलं होतं. आणि देव म्हणतात अरे विश्वरूप चांगलं आहे, कृष्णरूप काय आहे, मागही तुला सांगितलं. तेव्हा त्याच्या निर्णयाचा देवाने मान केला, मान न कीजेची. कारण देवाने त्याचा निर्णय मान्य केला नाही. जे व्यापका होणे नव्हे एकदेशी, जे व्यापकापेक्षा एकदेशी रूप असतं ते योग्य नसतं. व्यापका होणे एकदेशी तर एकदेशी व्यापका होणे नव्हे, काय योग्य नव्हे असा अन्वय लावून घ्या त्याच्यात. त्या चांगलं नाही असं कोणी सांगितलं? देवाने सांगितलं. तेव्हा कृष्णरूप सारखा नको करत बसू. तर वास्तविक काय आहे? पायाला. तेव्हा तर त्याच्यात व्यापक असणारं विश्वरूप हे सुंदर आहे असा देवाचा निर्णय आहे. आणि अर्जुनाचा निर्णय काय आहे? कृष्णरूप चांगले असेल. पण देवाने परत समजून काढली त्याची की अर्जुना कृष्णरूपापेक्षा विश्वरूप चांगले बाबा. हे चिन समर्थ वाया लागी, एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविता झाला. तर याचे समर्थन करण्याकरता भगवंतानी एक दोन चांगल्या युक्ती बोलून दाखवल्या. तर तेव्हा भगवंतानी चांगल्या युक्तीही बोलून दाखवल्या. कुठे दाखवल्या? मागं आत्तापर्यंत होऊन गेलं, परत जा आणि मागं बघा, तिथं बऱ्याच प्रयुक्त्या करून देवाने सांगितलेलं आहे ना. म्हणजे तिथं भगवंत चांगले म्हटलेले होते
काय म्हटले होते? गावंडी गावंडिया, अंग सांडोनी छाया अलंगी सीमा. तर त्या ठिकाणी बऱ्याच युक्ती सांगितलेल्या आहेत की अरे काय म्हटलं होतं हो ते, तुला अल्प सोनं आवडतं, सोन्याचा डोंगर ठेवल्यावर का आवडत नाही? वास्तविक सोन्याचा डोंगर आवडायला पाहिजे होता का नाही? तू त्यातलं जर थोडं सोनं दिल्या म्हणतो चांगलंय, आणि सोन्याचा डोंगर दिला तो म्हणतो नाही हे काय कामाचं. तर अशा प्रकारच्या बऱ्याच युक्त्या सांगितलेल्या तिथं दृष्टांत आलेले आहेत मागं. चला पुढे आपल्याला 4 ओव्या घेऊन टाकायच्या म्हणजे अध्याय संपतो. या ऐकोणी सुभद्रा कांत चित्ती आहे म्हणत तरी होय बरवे दोहिया तर ते पुढती पुसू. तेव्हा त्या ऐकोणी सुभद्राकांत, सुभद्राकांत म्हणजे पण इथे नाव का आणलं तर इथे खास आणण्याचं कारण असं आहे माऊलींचं, तर दोघांच्यातला फरक समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून हा नाव आलेलं. चित्ती आहे म्हणत पहा तरी होय बरवे दोहिया तर ते पुढती पुसू. आता त्या दोन्हीमध्ये चांगलं कोणतं? कृष्णरूप चांगलं का विश्वरूप चांगलं? तर ह्याचा निर्णय आपण पेंडिंगच ठेवू. म्हणून त्याला म्हटलं सुभद्राकांत. जसा सुभद्रा चांगली का पांचाली चांगली? कोणते चांगले? तर आपण हा निर्णय पेंडिंगच ठेवू. ती ऐकोनी सुभद्राकांत. माऊली नंबर आहे शब्द वापरताना विचारपूर्वक वापरतात. इथं अर्जुन नाही म्हटलं तर तिला याला 2 पत्नी आहेत, अजून बी आहेत, चित्रांगदा दुसरी बी आहेत. तर तेव्हा ती ऐकोनी सुभद्राकांत किंवा दुसऱ्या पत्नीचा बी उल्लेख करू शकतात तुम्ही. तर त्यावेळेला चित्ती आहे म्हणत तरी होय बरवे दोहिया तर ते पुढती पुसव. ते आपण कोणत्या 2 रूपापैकी कोणतं रूप चांगलं आहे ते आपण पुढे विचार करू. कुठे विचार करू? आता 12व्या अध्यायात येणार आहे, कारण तिथं भक्तियोग सुरू होत आहे. तर तेव्हा मग पुढच्या योगात पुढच्या अध्यायाचा विषय आलेलाच आहे. ऐसा आलोच करोनी जीवी आता पुससी ओज बरवी आदरील ते परिसावी पुढे कथा. असा मनात विचार करून तो आता प्रश्न विचारण्याची चांगली पद्धत अवलंबन. कोण? अर्जुन. आता कारण प्रश्न जर करायचा असेल तर चांगल्या विचारपूर्वक करावा लागतो. नुसताच काहीतरी प्रश्न थोडाच करायचा आहे. तर तेव्हा त्याची एक पद्धत, शिवाय विचारण्याची पद्धती असते. विचारण्याची काय पद्धती असते? देवाला दम देऊन विचारावं. तर त्या ठिकाणी नम्र होऊन असं प्रश्न करताना असा प्रश्न करताना विचारला पाहिजे. ऐसा आलोच करून जीवे आता पुससी ओज बरवी. तो प्रश्न करण्याची चांगली पद्धत आदरील ते परिसावी. कुणी? श्रोत्यांनी. प्रांजळ ओवी प्रबंधे. माऊली म्हणतात गोष्टी सांगी जेल विनोदे. मी सुद्धा काय करणार आहे? ही कथा प्रसन्न होऊन प्रांजळ ओवी प्रबंधे, ओवीच्या छंदाने आणि अगदी विनोदाने. थोडी श्रोत्यांना काय पाहिजे? आनंद वाटला पाहिजे ज्ञानेश्वरी वाचताना. म्हणून थोडंसं कितीतरी दृष्टांत आणतायत माऊली, सारखेच दृष्टांत आणतायत आणि अनेक दृष्टांत सांगून रसाळ वाणीमध्ये नवरसाच्या द्वारे विनोदे गोष्टी सांगितले ते परिसा आनंदे. एक तुम्ही काय करा? आनंदाने परिसा. कोणाला म्हणतायत? तुम्हाला, आम्हाला. कोण म्हणतायत? ज्ञानदेव म्हणे. तर माऊली आम्हाला तुम्हाला सुद्धा म्हणतायत, म्हणजे आमच्यासाठी आपल्यासाठी सुद्धा ओवी आहे बरं का. म्हणजे माऊलीने आपल्यासाठी सुद्धा ओवी लिहून ठेवली की तुम्ही काय काळजी करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. तर तेव्हा मग आता जाताना शेवट केलेला आहे. शेवटची ओवी आलेली आहे आणि ती पूजेची ओवी आहे. आणि कोणाची पूजा करतात माऊली? तर विश्वरूपाची पूजा करतात. 11वा अध्यायात कोण आलेला आहे? विश्वरूप रूपी देव हा प्रकट झाला. आणि माऊली म्हणतात मी आतापर्यंत काहीच पूजा केली नाही. आता तो आला बी तो गेला बी, पण माझी पूजा करायची मात्र राहून गेली. तर तेव्हा आपल्यासाठी माऊलींनी शेवटची ओवी स्वतःसाठीच ठेवली. भरोणी सद्भावाची अंजुळी मी या ओविया फुले मोकळी अर्पिली अंध्री युगली विश्वरूपाच्या. म्हणून मी माझ्या सगळ्या आत्तापर्यंत केलेल्या या 708 ओव्या 11व्या अध्यायाच्या ठीक आहे, या सगळ्या फुलं म्हणून या विश्वरूपाच्या चरणावर अर्पण करत आहे. ही माऊली ज्ञानोबरायांनी केलेली विश्वरूपाची पूजा. माऊलींनी अशी पूजा केली पहा विश्वरूपाची. त्या भरोणी सद्भावाची अंजोळी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने. नुसतं असं नाही की फुलं दिली टाकून, असं होतं का?
तुम्हाला मूर्ती दिसली आणि दिसली फुलं की टाका कुंकू, फेका हळद. ते म्हणजे असं नका हो करू. तिथं काय केलं? प्रेम आणि आत आंतरिक सद्भाव जागा करून सद्भावाची अंजली, त्या सद्भावाच्या अंजलीमध्ये भरून काय आणल्या? भरून ओव्या. मी या ओव्या फुले, मोकळी ओव्या रूपी फुले, ज्या मोकळ्या मोकळ्या सुट्टे सुट्टे असे सुंदर, एक एक नाही म्हणजे गुंपलेले बी नाही, सुट्टे सुट्टे सुट्टे. कारण कारण प्रत्येक फुलाचं स्वतःचं एक सौंदर्य आहे, तसं प्रत्येक ओवीचं स्वतःचं एक सौंदर्य आहे. पहा, तर अशा प्रकाराने ही सगळी फुलं अर्पिली अंध्री युगली विश्वरूपाच्या, या विश्वरूपाच्या दोन्ही पायावर काय केलेले? अर्पण केली. इथे श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम पुढे काय? श्री शंकर यांनी लिहिलेलं इथलं यथार्थी कृते ज्ञानेश्वरी भावदर्शने एकोदशाध्याय पुंडलीकवरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने